नंबरचा रगेल असेल तर महाराज तुम्ही मशीन मध्ये ते रेडे बघितलेत का? रेडे एखाद्या बस स्टँड वर रेल्वे स्टेशनवर महाराजाला महाराज भेटू द्या बरं. ते रेडे कसे एकमेकांवर घुरतात. दावणीच्या बैलाला दिवसभर कडवाईनी घातली त्याला का हत्तीची अंबारी येते काय? आता त्यांच्या बापाची मक्तेदारी होती, आपल्या बापाची नाही काय? त्यांचे वाडवडील ते पुढच्या दरवाजाने आलते, आपण मागच्या दरवाजाने आलो. तुम्ही नाही तर म्हणा सांगणाऱ्याला नीट कळत नाही. म्हणून मी सकाराम, मी तुकाराम, मी कमल, मी सुमन. साधू संतांच्या बापाची मर्तेदारी होती, आपल्या बापाची नाही काय? आम्ही वैकुंठवासी. विचार केला का कधी? मराठी शब्द आहेत ना. अमेरिकन, इंग्लंड, जपान, रशिया, ओरिसा, पंजाब, बंगाल, हरियाणा, मद्रास, जम्मू काश्मीर, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रा, कर्नाटकातली भाषा आहे का महाराष्ट्रातली मराठी भाषा आहे? आम्ही वैकुंठवासी. आणि आलो कशाशी? गणपड्या उघडायला. परवा दिवशी एक भुसावळ मध्ये मला भेटला होता महाराज. कोण भेटला होता? महाराज. सामान्य नाही, महाराज भेटला होता. म्हणलं मी निराहार एकादशी करतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे, तुम्हाला पुष्प विमान येईल यायला. दावणीच्या बैलाला दिवसभर कडवाईनी घातली त्याला का हत्तीची अंबारी येते काय? व्यर्थ तेवढे श्वास. अरे फुकट आपला उपवास. ज्ञानेश्वर महाराज की जय. रीत जर कळत नसेल तर काळी लावायची काय त्या देव करायला? रीत जर कळत नसेल तर म्हणला मी महाराज आहे. आम्ही वैकुंठवासी मराठी शब्द आहे. आलो याच कारणाशी. कशासाठी? जन्म मरण टाळण्यासाठी. न्याय लावायचा आता. नको ही भांडण. उपजेते नाशे ते पुनरुक्ती दिशे. नको हे पेखाण. याचा न्याय लावायचा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. आता त्यांच्या बापाची मक्तेदारी होती, आपल्या बापाची नाही काय? त्यांचे वाडवडील ते पुढच्या दरवाजाने आलते, आपण मागच्या दरवाजाने आलो. तुकोबारांचा एक अभंग आहे ना, अनुरेडूल टोकडा तुका आकाशा. तुम्हाला नाक म्हटला प्राण जो शे भाऊ. तुम्हाला नाक मा येणारा जाणारा जो प्राण शे माया हो. मुक्त काय? तुम्हाला आपला नाक मजा जो प्राण येणारा जाणारा आहे. अहो ह्याची नाक ना हवा येई जाई राहिली. हाय हवा आपला पूर्ती शका जगभरशी. जगभर नाही. तुम्ही आपण जगभर नाही. तुम्ही नाही तर म्हणा सांगणाऱ्याला नीट कळत नाही. म्हणून मी सकाराम, मी तुकाराम, मी कमल, मी सुमन. या उपाधीला नाव आहेत. अरे तुमची डिग्री उपाधी नाहीये, तुमची डिग्री देव आहे. देव अज्ञान घालवण्याचं ज्ञान करून घ्या. प्रश्न मिटला. विठाला आता दुसरा मुद्दा. देवाला शरण जाणं म्हणजे काय? देवाला शरण जाणं म्हणजे काय? एक गोष्ट, देव वस्तू आहे का रे भाऊ? देव वस्तू अशी पुतल्याप्रमाणे देव वस्तू आहे काय? देव देवळा पुरता आहे काय? देव मूर्ती पुरता आहे काय? मूर्ती केवढी असते? एवढी. देव मूर्ती पुरता असतो का जगभर देव? देव देवळा पुरता असतो का जगभर आहे? मग याचा
का? निव्वळ मान हलवायचे नाही बरं. कोर्टापर्यंत खटला गेला. आपण फिर्यादी आहोत. आरोपीनं आपल्यावर आरोप केलेला आहे. फिर्याद्यानं आरोपीने व्यवस्थित बोलायला पाहिजे. देव वस्तू आहे का? नाही. देव आकारात पुरतय का? नाही. अरे आम्ही सोंगाच्या नादी लागलो. सोंगाड्या राहिला बाजूला. शब्द काही उमजत नाही. एक नंबरची रगेल जात महाराष्ट्रामध्ये जर असेल तर महाराजाची रगेल जात. महाराज माणसं ही गोष्ट समजून घेत नाही. एक नंबरचा रगेल असेल तर महाराज. तुम्ही मशीन मध्ये ते रेडे बघितलेत का? रेडे एखाद्या बस स्टँड वर रेल्वे स्टेशनवर महाराजाला महाराज भेटू द्या बरं. ते रेडे कसे एकमेकांवर घुरतात. एक नंबरची रगेल जात महाराष्ट्रामध्ये महाराजाची सर्वसामान्य जनतेचा दोष आहे. हो, रगेल माणसं ही गोष्ट समजून घेत नाही. दुर्योधनानं गोष्ट समजून घेतली का? जवळ असून सुद्धा दुर्योधनानं समजून घेतलं नाही. नाही 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 नाही. गुराखी म्हणायचे देवाला, चोर म्हणायचे देवाला. अरे मामा असून सुद्धा गैरहजर मिटलो. आमच्यासारखे उपट सुंदे बाजारातले कुठं लागतात? मामा असून सुद्धा. अरे एवढ्या जवळचे माणसं असून सुद्धा सोंगाच्या नादी लागले. सोंगाच्या. देव गुराखी आहे काय? देव गुराखी आहे काय? का त्यांना धर्म संस्थापनात हे सोंग धारण केलंय. हाड मास आणि रंग. देव हाड मास आणि रक्ताच असतो का? या हाड मासाला लाईफ बॉय, हमाम, संतूर, रेक्सोना, मोती, नंबर 1 डव कुठलाही साबण चोपडा, नाना प्रकारची मागडी प्रसाधना आणा, फवारा मारा. अरे जीभ लावल्याबरोबर याचा सडलेला वास येतो. आहे बघा. असा सडलेल्या शरीराचा देव असतो का? दररोज म्हणतात देह तर पाचाचे झाले. हो का? देह तर पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले. हीच गोष्ट काही 1000 वर्षापूर्वी वशिष्ठानं रामजीला सांगितले नाही का? केलं काय? तरी डोकं चालवलं काय? गुरु व्हायची हवंय ना. हे ज्ञानोबरायांचं मत जे आहे देह तर पाचाचे झाले. देह कोणाचेही असू द्या. ठराविक लोकांना लागू आहे का ही ओवी? का या जगामध्ये जेवढे आले सगळ्यांना लागू आहे ना? येत उरो नाही आले. दररोज म्हणता का नाही? दररोज म्हणताय ना. देव असं काही नाचक्या कुचक्या शरीराचा असतो काय? देव जन्माला येतो का? देव मरतो का? देव जेवतो का? अरे संत शिरोमणी नामदेव महाराजांना देव सांगत होते. मुक्ताबाईने अपमान केला तेव्हा नामा, अरे मला तोंडात नाही तर मी खाईन काय? सांगणाऱ्याचं डोकं ठिकाणावर नाही. महाराज म्हणतात माणसं शब्द नाही. देव वस्तू मध्ये मुरतो का? देवाला उपसता येतं का? देवाला कालांतराने बसवता येतं का? देवाची डागडुजी करता येते का? देवाला कपडे नेसवायची गरज आहे का? तुम्हाला दररोज सकाळी कपडे कोण नेसून देत? देव नेसून देतो का आपली बायको येते नेसवायला? आणि तुम्ही देवाला कपडे नेसवाय निघालात काय? पाऊल कवा पुढं ठेवायचा? वेड लागलं जगाला देव म्हणती भजनाला.